हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेत असायला हवं. तुम्हा सर्वांचं नीलम सुवर्णी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. कालच्या आता शाळा आहे म्हणून मग तिच्या शाळेचा टिफिन बनवत होती. तर मला म्हटलं काय करू तिच्या टिफिनला, म्हणून मग सिंपल अशी बटाट्याची भाजी होती. तर म्हटलं तिला बटाट्याचा पराठा बनवते. म्हणून मग तीच रेसिपी शॉर्ट आणि सिंपल अशी आहे, ती मी तुमच्याशी शेअर करते. मग आता मी तिच्या बटाटाची जो पराठा बनवायचा आहे अशा पोळपटावर 2 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. इथे गॅन बाजूला एक लाटून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी भरते. मी पोळी लाटली आणि बटाटा स्मॅश करून त्या पोळीवर टाकलेला आहे. आता तो बटाटा सगळा असा स्प्रेड करून घेते, थोडासा असं आणि असं आता स्मॅश करून सगळीकडे पसरवलेला बटाटा आहे. आणि त्याच्यावर अशी चपाती एक मी ऑलरेडी लाटून ठेवली होती ती अशी टाकली आणि असं टॅप करून घेतलं तिला. आता त्या चपातीला मी काय करते, लाटून घेते. पराठा झालाय बनवून. आता मी कधी कसं मुलांना काही काही भाज्या आवडत नाही, मग दुर्वा पण काही भाज्या खात नाही. मग मी तिच्यासाठी असंच करते, चपाती लाटते आणि चपातीमध्ये जी भाजी तिला आवडत नाही ती मग अशी चपातीमध्ये भरून त्याचा असा पराठा लाटून मग तिला सांगितलं दुर्वा पराठा केलेला आहे. मग तिला ते असं आवडतं, काहीतरी वेगळं केलं आहे मम्माने. मग असं पराठा करून देते आणि मग ती मग खाते ती आवडीने. ते जी भाजी त्या पराठा म्हणून त्या चपातीमध्ये भरून केलेली. मग तसंच तिला बटाट्याची पण मी करून दिली. त्यानंतर चपाती ते भरलेला जो पराठा आहे त्यानंतर तो मस्त तव्यावर टाकायचा, असं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा. आणि मग तो व्यवस्थित भाजून घेतला आणि नंतर मग तिला टिफिनमध्ये पॅक करून देऊन दिला. त्यानंतर मग आम्हाला जेवायला काय करायचं असा प्रश्न तो रोजचाच आहे, प्रत्येक गृहिणीला पडतो, तसा मलासुद्धा पडला होता. मग आई म्हटलं की आज गिलक्याची भाजी कर. मग ते आमच्याकडे तर त्याला गिलके असं म्हणतात, तुमच्याकडे त्याला काय बोलतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मग ते गिलके सुरुवातीला कट करून घेतले दोन व्यवस्थित. त्यानंतर ती गिलके बनवण्यासाठी मग ते शेंगदाणे लावून म्हणजे शेंगदाणे टाकून बनवतात, म्हणून त्यामध्ये मग भाजलेले शेंगदाणे, जिरं, लसूण, लाल तिखट आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं आणि ते व्यवस्थित असं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. जास्त एकदम पेस्ट नाही पण थोडंसं जाडसर असं ते पेस्ट करून घ्यायची. मग ती मी मिक्सरला पेस्ट वगैरे करून घेतली. त्यानंतर मग त्याच भाजीमध्ये तुरीची डाळसुद्धा टाकायची. मग ती तुरीची डाळ एकीकडे मी अशी एक शिट्टी करून थोडीशी, पूर्ण नाही पण थोडीशी शिजलेली आणि अशी अख्खी राहील अशी शिजवून घेतली. मग ते एका शिट्टीमध्ये साधारण होते तशी. मग ती एकीकडे कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवून घेतली होती. त्यानंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल वगैरे आपल्या अंदाजानुसार जसं आपल्याला लागतं तसं टाकायचं. ते टाकल्यानंतर मग जे मिक्सरमधून फिरून घेतलेलं जे होतं की नाही शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट वगैरे, मग ते थोडंसं टाकायचं. म्हणजे आपल्याला हवं तेवढं ते टाकायचं. आणि ते टाकून घेतल्यानंतर मग ते थोडंसं हलवायचं. हलवलं की लगेच त्यामध्ये थोडंसं तेलामध्ये परतवल्यानंतर लगेच त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. आणि पाणी टाकलं की ते शेंगदाण्याच्या कुटाला थोडंसं तेल येईपर्यंत बारीक गॅसवर थोडंसं असंच होऊ द्यायचं. ते मग असं थोडंसं 5-1 मिनटं त्याला व्यवस्थित असं पाणी टाकून होऊ दिलं की त्याला मस्त अशी तरी येते आणि तेलसुद्धा छान भाजीला सुटलेलं असतं. म्हणजे थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं की ते असं थोडंसं तेल वर आल्यावर त्यामध्ये मग आपण कट केलेले जे गिलके असतात की नाही ते गिलके त्यामध्ये मग मी टाकले. आणि ते टाकल्यानंतर त्यामध्ये वरून थोडंसं मीठ आपल्या अंदाजानुसार जेवढं लागेल तेवढं आणि हळद टाकून घ्यायची. मग ते गिलके त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये त्यामध्ये असे परतवायचे. परतवले की त्यात ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे त्या मिठामुळे त्या भाजीला पाणी सुटतं. मग ते व्यवस्थित बारीक गॅसवर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून ते व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि असं मध्ये मध्ये आता कसं स्टीलची कढई असल्यामुळे कधीमध्ये थोडंसं लागण्याची भीती असते, त्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये हलवावं लागतं. मग ते असे मस्तपैकी त्याला हलवून ते झाकण ठेवायचं आणि हलवायचं आणि मग त्याला ऑटोमॅटिकली गिलक्याला पाणी सुटतं. मग असं थोडंसं ते लगेच 5 ते 10 मिनटामध्ये गिलके लगेच शिजून जातात. आणि गिलके असे थोडेसे मिठामध्ये थोडेसे परतून घ्यायचे, ते मस्त होऊन द्यायचं. आणि त्यानंतर ते शिजले की त्यामध्ये आपली जी बाजूला शिजवून ठेवलेली जी तुरीची डाळ असते ती तुरीची डाळ त्यामध्ये टाकून द्यायची. आणि आपल्याला जसं जेवढी पातळ हवी आहे, कशी थिक हवी आहे भाजी, कशी पातळ वगैरे प्रत्येकाच्या आवडीनुसार
आपण त्यामध्ये मग थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आणि त्याला उकळू द्यायची आणि त्यानंतर मग आपली भाजी रेडी होते. अशी 5 मिनटं उकळू दिली की खाण्यासाठी आपली भाजी रेडी. नीट काय करतो? चालव चालव नाव. बाबूला चालवते का तू? हा काय करते? जयदेव करते. दररोज आई तिथे कुंडीमध्ये दररोज पूजा करतात ना, त्यावेळेस ती बघते रोज कसे त्या पूजा करतात. मग त्याप्रमाणे 30ला सुद्धा पूजा करायची होती म्हणून ती जयदेव अशी म्हणते. मग तो दुर्वाला जो दिवाळीमध्ये जसा सेलवरचा दिवा घेतला होता खेळण्यासाठी, तो दिवा तिने शोधून काढला आणि तो असं ती सांगते जयदेव करायचं मला, तिथं तो दिवा लावायचा. मग तसं तिचं आपलं खेळणं चालू होतं. त्यानंतर संध्याकाळी मग गरम तर खूप होतं, त्यामुळे चहा न घेता पेरूच कट केला आणि आम्ही खाऊन घेतला. मग आज इथेच थांबते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.